अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरात हळदीचा कार्यक्रम सुरू असताना जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। तसेच न्यायालयीन आरोपीस 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे। खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट शरद गुजर यांनी प्रभावी युक्तिवाद केला। तब्बल 8 वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत आरोपीला दोषी ठरवले। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। सन 2018 साली कोपरगाव येथील उपनगर गांधीनगर येथे एका अमोल किशोर मंजुळ या व्यक्तीवर गणेश मारुती गायकवाड याने धारदार कोयत्याने लोखंडी कोयत्याने त्याच्यावर वार केला होता। त्याच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस स्टेशनला त्या आरोपीविरुद्ध 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक VR थोरात यांनी करून आरोपी विरुद्ध 307 प्रमाणे दोषारोपपत्र निर्माण कोर्टात दाखल केले होते। सदर खटल्याची सुनवाई कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय DD आलमले साहेब यांच्या समोर चालली। सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये फिर्यादी अमोल मंजूळ, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच डॉक्टर साईबाबा संस्थान यांची साक्ष्यग्राह्य धरून आज रोजी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय आलमले साहेब यांनी आरोपीस भादवी कलम 307 खाली 10 वर्ष ज्या वर्षी जन्मठेप व 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। यामध्ये आरोपीने आज रोजी दंड भरला। सदरच्या घटनेमध्ये फिर्यादीस डोक्यावर कोयत्याने वार केल्यामुळे त्याला 14 टाके पडले होते, गंभीर जखमापत झाली होती। ते कोर्टापुढे आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीस 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। सरकार पक्षातर्फे आम्ही ॲडव्होकेट शरद गुजर यांनी सरकारी वकील म्हणून काम बघितलं। तसेच त्या आम्हाला कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सुभाष माळी यांनी मदत केली। तसेच सध्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रामकृष्ण कुंभार यांनी तपास केसच्या कामी वेळोवेळी साक्षीदारांना उपस्थित करून हजर ठेवून सहकार्य केले आणि त्याप्रमाणे आज रोजी सदरचा निकाल कोपरगाव येथे खुल्या न्यायालयात वर्ग देण्यात आला।